मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांकरिता महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे। तर काय माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला हप्ता वितरण कधी सुरू होते आणि आपल्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होतात याची प्रतीक्षा करीत आहेत। कारण की डिसेंबर महिना समाप्त होण्यास फक्त 3 दिवस बाकी राहिले आहे। आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही आणि डिसेंबर महिनाही समाप्त होण्यास फक्त 3 दिवस बाकी राहिले आहे आणि म्हणून नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 हप्ते योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे अशी अपेक्षा लाभार्थी महिला करीत आहेत। आणि अशातच महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या फेसबुक पेजद्वारे दिली आहे। त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थी महिलांना ही माहिती दिली आहे आणि लाभार्थी महिलांना लाडक्या बहिणींना मंत्री अदिती तटकरे यांनी विनंती केलेली आहे। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिला योजनेचा हप्ता कधी वितरित होते आणि आपल्या बँक खात्यामध्ये कधी पैसे जमा होतात याची प्रतीक्षा करीत आहे। कारण की डिसेंबर महिना समाप्त होण्यास अवघी 3 दिवस राहिलेले आहेत, तरीही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आणि म्हणून लाडक्या बहिणींना अशी अपेक्षा आहे की डिसेंबर महिना समाप्त होतच आहे आणि नोव्हेंबर महिना असे 2 महिन्याचे मिळून 2 हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकाच वेळेस सरकारने जमा करावे। परंतु असे असताना महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्या फेसबुक पेजच्या द्वारे दिलेली आहे। त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थी महिलांना माहिती दिलेली आहे आणि विनंती सुद्धा केलेली आहे। तर त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या द्वारे लाभार्थी महिलांना काय माहिती दिलेली आहे आणि काय विनंती केलेली आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर पहा, महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या फेसबुक पेजवर केलेली ही पोस्ट आहे। लाडक्या बहिणींनो, पहा इथं काय म्हटलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे। यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरले आहे। तर पहा, या ठिकाणी काय म्हटलेले आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे आणि यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख देण्यात आलेली असून शेवटचे 4 दिवस ई-केवायसी करण्याकरिता बाकी राहिलेले आहे। सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती। तर पहा, अशा प्रकारे महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी लाभार्थी महिलांना विनंती केलेली आहे की आजच आपली ई-केवायसी पूर्ण करा, अशी पोस्ट त्यांनी केलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थी महिलांनी म्हणजेच ज्यांची ई-केवायसी करण्याची अद्यापपर्यंत राहिलेले आहे त्यांनी आपली ई-केवायसीची प्रक्रिया आजच पूर्ण करून घ्यायची आहे, असे आवाहन अशी विनंती महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना केली आहे आणि म्हणून 31 डिसेंबर 2025 पर्यंत राहिलेल्या दिवसांमध्ये सर्व लाभार्थी महिलांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। तरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभ लाभार्थी महिलांना अखंडितपणे भविष्यात मिळत राहील आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना हप्ते वितरणास विलंब झालेला आहे। विलंब जरी झाला असला तरीही योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, परंतु ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणे बंद होईल। तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व लाभार्थी महिलांनी म्हणजे ज्यांची ई-केवायसी करण्याची अद्यापपर्यंत बाकी राहिलेली आहे त्यांनी आजच आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। कारण की दिवस खूप कमी राहिलेले आहे, अवघे 3 दिवस तुमच्या हातात आहे। या 3 दिवसांमध्ये तुमची ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, अशी विनंती महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना केलेली आहे। म्हणून 31 डिसेंबर 2025 पर्यंत म्हणजेच येत्या 3 दिवसांमध्ये आपली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे। ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्यावरच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडितपणे भविष्यात
लाभार्थी महिलांना मिळत राहील आणि लाभार्थी महिलांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्यापपर्यंत मिळालेला नाही. हप्ते वितरणास विलंब झालेला आहे. डिसेंबर महिना समाप्त होत आहे तरीही नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. बराच विलंब झालेला आहे. परंतु जरी विलंब झाला असला तरीही लाभार्थी महिलांना हप्ता मिळणारच आहे. परंतु ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण केली नाही तर मात्र भविष्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते मिळणेच बंद होईल आणि म्हणून राहिलेल्या 3 दिवसांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. तर अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आहे. जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.